नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्तच असायला हवं. सर्वांना सर्वप्रथम श्री गुरुदेव दत्त. आज आहे अंगारिका, तर त्या निमित्ताने छान गणपती बाप्पाला दुर्वा वाहिले, जास्वंदीचे छान फूल वाहिले. मी काही उपवास वगैरे नाही धरला, पण तरी पण छान मोदक वगैरे करणार आहे गणपती बाप्पाला. आणि छान असे देव उजळवलेत मी आज. आणि कलश पण स्थापन केलाय. आज मंगळवार आहे आणि खूप दिवस झाले माझा आधीचा नारळ होता तो खराब झाला होता, त्यामुळे मी आज कलशही स्थापन केलाय मंदिरात, देवघरात माझ्या आणि देवपूजा करायच्या आधी मी दिवा लावून घेते. म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण देवपूजा करते असं. तर 2 दिवे आहेत, तर एक माझ्या सासूबाईंच्या फोटोपाशी दिवा असतो आणि एक देवाऱ्यात. तर पहिल्यांदा दिवा लावून घेतला आणि मग छान असा सगळ्या देवांना अष्टगंध लावून घेते. आज मी सगळे देवाचे स्वच्छ देव उजळून घेतले होते, त्यामुळे पाटावर छान थोड्या वेळ उन्हात वगैरे ठेवून मग देवपूजा चालली होती. तर निवांतच देवपूजा केली आज मी. आणि असे देव वगैरे म्हणजे उजळायचे झाले तर मी सगळं घरातलं काम आवरते आणि मगच देवपूजेला बसते, जेणेकरून निवांत शांत मनाने आपण देव स्वच्छ घासून पुसून ठेवू शकतो, देवघर स्वच्छ क्लीन करू शकतो. त्यासाठी आता इथं मी आईसाहेबांचा छान असा मळवट भरते. असा मळवट भरायसाठी मी आधी अष्टगंध लावते आणि नंतर मग त्याच्यावर हळदी कुंकू असं लावते. आणि मला आज कलशही स्थापन करायचा होता. हे माझं श्रीयंत्र आहे, त्यालाही मी हळदी कुंकू छान लावून घेतले आणि आता मी कलश स्थापन करणार आहे. तर शुक्रवारी मंगळवारी अशा देवीच्या वारी आपण कलश स्थापन करू शकतो. तर माझं नारळ उन्हाळ्यामुळे खराब झाला होता, तर मी आता अजून एकदा छान असा कलश स्थापन करते. तर हा कलश आपल्या कुलदेवतेचा आहे आणि हा आपल्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात असतो. तर त्यामुळे देवघरात तर खूपच गर्दी आहे, त्यामुळे अजिबातच जागा पुरत नाही. तरीही असंच ॲडजस्ट वगैरे करून मी तो कलश मांडला आणि तो खूपच छान दिसत होता. आणि असं देवघरात काही वेगळं नवीन केलं तर मी दिवसातनं 2-3 वेळा ते देवघराकडे पाहत असते. आपण देवघर कसं क्लीन केल्यावर असं 4 वेळा पाहतो भांड्यांकडे, तसं माझं देवघर क्लीन केलं की मी देवघराकडे पण अशी बघत असते. असं वाटतं पाहतच राहावं. आणि छान दिसत होता कलश. तर असा कलश स्थापन केला आहे मी. तर त्यात पाणी, हळदी कुंकू, अक्षदा, फूल आणि एक नाणं पण टाकलं होतं आणि मग त्याच्यावर नारळ ठेवला होता. कोणतीही पूजा वगैरे असेल तर आमच्या इकडे असाच कलश स्थापन करतात. तर जिकडे तिकडे पद्धती वेगळ्या असतात. तर तुमच्या इकडे कसा कलश स्थापन करतात, कलशाची पूजा कशी करतात किंवा कशासाठी कलश मांडतात? आमच्या इकडे कुलदेवतेचा असतो हा कलश. तर तुमच्या इकडे कशासाठी असतो कलश तेही कमेंट करून नक्की सांगा मला. आणि असा छान असा कलश मी तयार केला आहे आणि आता तो देवघरात ठेवणार आहे. तर आज काय मी दाखवलं नाही की मी देव कसे उजळवते किंवा देवघर कसं स्वच्छ करते. तर याच्या आधी मी देवघराचा डीप क्लिनिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तोही खूप आवडला आहे सगळ्यांना. तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. तर इथे छान आपला कलश स्थापन झाला. आता मी सर्व देवांची मांडणी करून घेते. तर एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेतले होते श्रीयंत्र ठेवण्यासाठी आणि ते श्रीयंत्र कलशाच्या अगदी समोरच ठेवलं. छानपैकी देवपूजा झालेली आहे आता. तर मी आज उकडीचे मोदक केलते, पण तांदळाच्या पिठाचे नाही तर रव्याचे मोदक केलते. तर त्याची डिटेल रेसिपी मी तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करेल. आज खूप स्वयंपाकाला पण उशीर झाला आणि मग नंतर मोदक करायचे होते.
तर सगळी घाई गडबड झाली, तर त्यामुळे मी काही मोदकाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर म्हणजे करता आली नाही मला. तर असे छानपैकी मोदक झाले होते आणि 11च केले होते. तर आम्ही मग 10:30 वाजता चंद्रोदय होता, उपवास तर काही नव्हता, तरीही आरती केली, मोदक दाखवले आणि मग मी जेवले. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.